एकदा का उन्हाळा चालू झाला की तोंडाला चव नसते, जेवण जात नाही, भरपूर पाणी पिवंसं वाटतं. अशा वेळेस गावरान पद्धतीने कमी वेळेमध्ये पटकनी होणारं आणि छान असं पोट भरेल असं काहीतरी आपल्याला जेवण रोजच्या जेवणात बनवायचं असतं. आजची थाळी अगदी आपण याच पद्धतीने बनवते. तर झणझणीत असं आपण इथे शेवग्याचा रस्सा बनवते, छान असं भरलं वांगं बनवते आणि मस्त बाजरीची कुरकुरीत भाकरी असा आपला आजचा मेनू आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकनी सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात पहिला इथे आपण शेवग्याच्या शेंगांचा रस्सा बनवून घेणार आहे. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा मी इथे अशा बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेले, स्वच्छ धुवून घ्यायचे, थोडेसे आपल्याला उकळून घ्यायचे आहे. त्यामध्ये मीठ आणि हळद घालून अगदी थोडा वेळ आपल्याला 5 ते 6 मिनटं असे मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायचे आहे. त्यानंतर मसाला भाजण्यासाठी इथे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. कीस चांगला लालसर भाजला की यामध्ये एक कांदा, एक टोमॅटो, थोडेसे आलं, थोडासा लसूण, थोडंसं हिरव्या मिरच्या 2-3 आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची. यामध्ये पळीभर तेल घाला, 1 चमचा मीठ घालून घ्या आणि मसाला चांगला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाला एकदम असा बारीक आणि लवचिक होत नाही तोपर्यंत. मसाला एकदा परतून घेतला की एका ताटामध्ये काढून घ्या आणि पूर्ण गार झाला की मिक्सरला यामध्ये अगदी थोडंसं वाटेल तसं पाणी घालून वाटून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण इथे हा मसाला भाजून घेतलेला आहे. आणि तुम्ही जेव्हा शेवग्याचा रस्सा बनवणार असाल तर या पद्धतीनेच वाटण करायचं, म्हणजे रस्स्याची जी चव असते ती चांगली छान लागते. इथे मसाला आपण अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे. बारीक असा फाईन वाटून घ्यायचा आहे. त्यानंतरनं जितका शक्य होईल तेवढा एक कांदा तुम्हाला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे फोडणीसाठी. शेवग्याच्या शेंगा इथे तुम्ही बघू शकता आपण वाफवून घेतलेल्या आहे. त्यानंतरनं अगदी 2 पळ्या, म्हणजे ज्या छोट्याशा पळ्या असतात तेलाच्या मापाच्या, त्या यामध्ये घालायच्या आहे. जिरी मोहरी घालून कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घ्या. उन्हाळा असल्यामुळे आपण तेलाचा वापर थोडासा कमी आपण यामध्ये धरणार आहे आणि कमी वापर करणार आहे तेलाचा आणि मसाल्यांचा. थोडे थोडे जे बेसिक मसाले आपण नेहमी भाजीला घालत असतो ते अगदी थोडे थोडे यामध्ये घालायचं. केलेलं वाटण घालून मीठ घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला इथे परतून घ्यायचं, जोपर्यंत मसाल्याचा असा कलर बदलत नाही तोपर्यंत. आणि त्यानंतरनं इथे वाफवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे. रस्सा जास्त पातळ करू नका आणि जास्त घट्टही करू नका, तर मिडियम असा ठेवा. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पळी यामध्ये ठेवा. म्हणजे काय होतं, रस्सा उकळताना अशी पळी ठेवली की कमी तेल घातलं तरी चांगली तरी येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग मसाल्याला रस्स्याला चांगला कलर येतो. तर हे झालं आपल्या इथे शेवग्याचा रस्सा बनवून. आता भरलं वांगं बनवून घेणार आहे. शेंगदाणे, खोबरं घेतलेले, पांढरे तीळ, आलं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर लागणार आहे आणि वांगी आपल्याला इथे लागणार आहे. सगळ्यात पहिलं शेंगदाणे गवळे गवळे भाजा, मग पांढरे तीळ घाला, ते भाजून घ्या आणि सगळ्यात शेवटी खोबऱ्याचा कीस घाला. कीस अगोदर घालू नका. सगळ्यात पहिलं शेंगदाणे, मग तीळ आणि मग खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्या. आपण इथे आलं, लसूण आणि कोथिंबीर अजिबात भाजलेली वगैरे नाही. आता मसाला पण वाटणात घालून घेऊया. जे बेसिक मसाले असतात तेच मसाले यामध्ये मी वापरलेले. फक्त थोडंसं आमचूर पावडर अर्धा चमचा मी इथे घालून घेतलेला आहे. हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर, जो मिक्स मसाला आपला असतो तो, आणि आमचूर पावडर, मीठ घालून घ्यायचं. कोथिंबीर, आलं, लसूण पण याच वाटणात वाटून घ्यायचं. फक्त पाणी घालायचं नाही आहे आणि असं आपल्याला दाणेदार वाटून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक अशी पावडर अजिबात करायची नाही. त्यानंतरनं वांगी इथे मी पाण्यामध्ये ठेवलेली होती. जी काट्याचा भाग आहे, अर्धा दांड्याचा भाग आहे, तो आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि अशी वांगी चिरून घ्यायची. आता वांग्या आतून म्हणजे आळणी असतात. आपण किती मसाला वगैरे घातला
तरी आळणी लागतं. अशा वेळेस काय करायचे, सगळ्यात पहिला मसाला भरण्याच्या अगोदर थोडीशी हळद आणि मीठ एकत्र करायचं आणि ते वांग्यामध्ये असं भरून असं घ्यायचं आणि मग मसाला यामध्ये भरायचा. त्याचं कारण काय, वांगी आळणी अजिबात लागत नाही आणि खायला त्याची चव जी असते ना ती एकदम भारी लागते. मसाला आपण इथे भरून घेतलेला आहे. आता कढईमध्ये 2 पळ्या इथे तेल आपण घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण थोडं जिरी घालूया, हळद घाला, हिंग घाला, थोडासा कढीपत्ता घाला फोडणीला आणि मग भरून घेतलेली वांगी घाला. वांग्याचा जो मसाला उरलेला आहे तो लगेच घालून घेण्याचा घाई करू नका. थोडीशी वांगी तेलामध्ये चांगली परतून द्या अशी डाग पडेपर्यंत आणि नंतर उरलेला मसाला यामध्ये घालून चांगलं परतून घ्या. परतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचे, जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही, कारण आपण भरली सुकी अशी वांगी बनवतोय, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आणि वाफेवरती 10 मिनटं शिजवून द्यायचं. बघू शकताय छान असं पाणी सुटलेलं आहे वांग्याला, तेल सुटलेलं आहे, कलर मस्त आलेला आहे आणि एकदम चटपटीत अशी आपली ही भरली वांगी बनून तयार झालेली. वांगी बनवून घेतलेली, भाकरी बनवून घेऊया. शक्यतो उन्हाळा चालू झाला की चपाती आणि बाजरीची भाकरी खाण्यापेक्षा ज्वारीची भाकरी खा. ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी शक्यतो बाजरीची भाकरी खाण्यापेक्षा ज्वारीची भाकरी खाणं कधीही उत्तम असतं, कारण ती हलकी असते, पचायला पटकन पचते उन्हाळ्यामध्ये. तर इथे मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे बाजरी, तांदूळ आणि ज्वारी एकत्र दळून आणत असते, त्यामुळे माझी ही भाकरी तशी जास्त हेवी नाही आहे. तर भाकऱ्या आपल्या गरमागरम बनवून झालेल्या आहे. भात आपण नेहमीप्रमाणे शिजून घेतलेला आहे. छान गरमागरम असा शेवग्याचा रस्सा, भरली मसाला वांगी. उन्हाळा असला की सॅलेडचं प्रमाण जे असतं ते आपल्या आहारामध्ये नेहमी ठेवायचं. टोमॅटो, गाजर, काकडी, असं कांदा हे नेहमी खायचं. छान अशी थाळी आपण इथे बनवून घेतलेली. ही झाली आज आपली दुपारच्या जेवणातली छान अशी मस्त गावरान थाळी.